ओके, आज सगळ्यात आधी सुरुवातीलाच आपण एक मॅजिक बघणार आहोत. खूप वेट करत असतात तुम्ही वेदिकच्या क्लासचा. सो अजून थोडंसं अर्धा तास मला उशीर झाला क्लास सुरू करायला. 4चा आपण 4:30 केलंय है ना. सो थोडासा मूड चेंज करण्यासाठी सगळ्यात आधी आज आपण मॅजिक घेऊया. ओके, तर वेदिक मॅथमध्ये आपण पहिलं मॅजिक बघितलं होतं 1089 है ना. देन कुठलं बघितलं होतं अजून, बर्थडे मॅजिक है ना. आता एक नवीन मॅजिक आहे ब्रदर सिस्टर मॅजिक. ओके, हे मॅजिक शिकण्याची का गरज आहे माहिती ना तुम्हाला. डेमो क्लासमध्ये तुम्हाला मॅजिक घ्यायचे आहेत. ओके, सो ब्रदर सिस्टर मॅजिक. ब्रदर सिस्टर मॅजिक. आता तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ब्रदर. तुम्हाला स्वतःला सख्खे भाऊ किती, कझिन नाही. ओके, सांगायचं नाहीये मला, तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, काय लिहिणार की तुम्हाला तुमचे सख्खे भाऊ किती, चुलत, आते, मामे, मावस असं काहीही लिहायचं नाही. आता मला 2 आहेत, सो मी इथे 2 लिहिलं. ठीक आहे, तुमचा नंबर हा वेगळा काहीतरी असू शकतो आणि असेल प्रत्येकाचा वेगळा वेगळा, बरोबर, किंवा सारखाही असेल, इट्स ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲड 3 म्हणजे हा जो नंबर आहे 2 याच्यात आपल्याला ॲड 3 करायचं आहे. 2 + 3 इज 5. तुमचं जे आन्सर असेल ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे मल्टिप्लाय बाय 5. हे जे आन्सर आलेलं आहे या आन्सरला आपण मल्टिप्लाय बाय 5 करणार. माझं आहे 5, तुमचं वेगळं असू शकतं. 5 5 जा 25. ओके, आता जे आन्सर आलेलं आहे त्यात आपल्याला ॲड 20. ओके, हे जे आन्सर आहे 25 त्याच्यामध्ये ॲड 20 करणार. तुमचा इथे नंबर दुसरा असू शकतो. माझं इथे येणार आहे आन्सर 45. ठीक आहे, आता जे आन्सर आलेलं आहे नेक्स्ट स्टेप आहे मल्टिप्लाय बाय 2. सो 45 माझा आन्सर आहे. मल्टिप्लाय 2 केल्याच्या नंतर येणार आहे 9090. ओके, नाव नेक्स्ट स्टेप आहे ॲड 1. सो 90 ॲड 1 इज 91. ओके, ठीक आहे. लिहिलं इथपर्यंत तुम्ही. येस, योगिता, आन्सर काय आला आहे इथे तुमचं सांगा. 81. सॉरी, 81. ओके, तुम्हाला सख्खा एक भाऊ आहे आणि बहीण नाही, बरोबर आहे. येस, मला पर्सनली तुमच्याबद्दल माहिती नाही पण उत्तर बरोबर आहे का. येस, वर्षा, तुमचं आन्सर काय आलंय. 81. जोरात बोला, आवाज नाही. 81. ओके, सेम, तुम्हाला सख्खा एक भाऊ आहे, बहीण नाही. ओके, संगीता तुम्ही आत्ताच जॉईन केलंय. येस, आता लगेच नोटबुकवर लिहा. तुमचंही मी सांगते. ब्रदर सिस्टर मॅजिक आपण बघत आहोत. ओके, आता मी तुम्हाला पर्सनली ओळखत नाही, मला माहित नाही तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत, पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, सो तुम्हाला आत्ता काय लिहायचंय, तुम्हाला सख्खे भाऊ किती.
शून्य एकही नसेल तर शून्य लिहा, 4 असतील तर 4 लिहा, 1 असेल तर 1 लिहा. ओके. फक्त सख्खे भाऊ, मावस, आते, मामे, चुलत असं काहीही नको. लिहा वहीमध्ये तुमचा नंबर लिहा. लिहिला. आता या नंबरला ऍड 3 करायचंय तुम्हाला. जो तुमचा नंबर आहे ऍड 3 केला. आता मल्टिप्लाय 5, जे आन्सर आलेलं आहे त्याला मल्टिप्लाय 5 करा. आता नेक्स्ट स्टेप ऍड 20, जे आन्सर आलंय त्याच्यात ऍड 20 करा. ओके. ऍड 20च्या नंतर आपल्याला करायचं आहे मल्टिप्लाय 2, जे आन्सर आलेलं आहे त्याला तुम्हाला मल्टिप्लाय 2 करायचंय आणि जे आन्सर आलंय त्याला ऍड 1 करायचंय. ओके. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? 91. किती? 91. सो तुम्हाला 2 सख्खे भाऊ आहेत आणि बहीण तुम्हाला एकही नाही, म्हणजे तुम्ही स्वतः एक आहात. बरोबर आहे उत्तर? दोनच नंबर, म्हणजे 2 नंबर घेतला ब्रदर 2चा आणि सिस्टर. एक मिनिट थांबा, 1 मिनिट. हा बोला. नंबर 2 हा घेतला फक्त ब्रदर 2 आणि सिस्टरचं ते घेतलंच नाही मॅम. मी ते कळलंच सांगितलं नाही ना मला. तुम्हाला. तेच तर होतं मॅजिक, की तुम्ही लिहिलेला ब्रदरचा नंबर मला माहित नाही है ना, पण मी तुम्हाला तुमचे ब्रदर किती आणि सिस्टर किती ते सांगितले. ओके. येस, उत्तर बरोबर आलंय. तुम्हाला सख्खे 2 भाऊ आहेत आणि बहीण नाही. ऑफलाईन एक स्टुडंट बसलाय. उत्तर काय आलं तुमचं? 81. ओके. सो तुला एक सख्खा भाऊ आहे, बहीण नाही. बरोबर आहे? येस. तर चौघांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण मॅजिक घेऊन आपल्या डेमो क्लासमध्ये आपल्या क्लायंट्सला, तुमच्या किटी पार्टीमध्ये, तुम्हाला जर एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बोलवलं डेमो देण्यासाठी, कुठल्याही सेशनसाठी, कुठल्याही बर्थडे पार्टीला तुम्ही गेलात है ना, सो अशा पद्धतीने तुम्ही डेमो देऊन जी लोक आजूबाजूला आहेत त्यांना इम्प्रेस करू शकतात. आणि जर तुम्हाला याच्या मागचं सिक्रेट समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर नक्कीच आता लगेच आपल्या वेदिक मॅथच्या क्लासमध्ये एनरोल करा. तुम्हाला याच्या मागचं सिक्रेट काय आहे ते सांगितलं जाईल. ओके. दिलेल्या लिंकवर बाय नाव करा, वेदिक मॅथचा कोर्स घ्या आणि याच्या मागचं सिक्रेट असे खूप मॅजिक्स आहेत. ओके. तर तुम्हाला त्याचं सिक्रेट कळेल. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स खूप असतात है ना, मंथनची एक्झाम असते, स्कॉलरशिप असते, MTS असते, ऑलिम्पियाड असतात. तर तिथे मुलांना या टेक्निक्स वापरून आपला स्कोअर वाढवता येतो. ओके. सो भेटूया पुन्हा एकदा आपल्या कोर्समध्ये. बाय बाय.